मिथुन रास हा सप्ताह अतिशय सुंदर, उत्साहाने परिपूर्ण असा जाणार आहे। विशेष करून तरुणांना हा काळ खूप उत्साहाने भरलेला असा असणार आहे। ते कसं तर जे तरुण खूप दिवसांपासून त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन करून दाखवण्याच्या उमेदीत असाल तर ती संधी आता तुमच्याकडे चालत येणार आहे। हा तो काळ आहे। फक्त आपल्याला जागृततेने बघायचा आहे की ती संधी कोणती आहे, आपण त्याचा कसा पुरेपूर फायदा घेऊ शकतो आणि आपल्या भविष्य आपण त्याच्यावर कसा विचार करू शकतो, किंवा जे तुमचे काही कल्पना असतील, जे तुमचे काही विचार असतील की बाबा मला हे करायचंय, मला ते करायचंय, तर आत्ताच तुम्हाला ती संधी मिळणार आहे। फक्त तुम्ही त्याचा लाभ घ्या, त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि बघा मग कसं तुमचं भविष्य पूर्णपणे उजाळून जाईल आणि पुन्हा तुम्ही आयुष्यामध्ये कधीही मागे फिरून बघणार नाही। फक्त संधी मिळाली तर ती सोडू नका, काहीही करा, 100% द्या, पण त्या संधीचा लाभ घ्या। यातूनच तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवणार आहात। तुमच्या नवीन कल्पना प्रत्येक माणसांपर्यंत तुम्ही पोहोचवणार आहात। बघा कसं सगळं अगदी मनाप्रमाणे घडणार आहे। आपल्या घरामध्ये काही वादविवाद होण्याचे संभावना आहेत, तरी पण आपण ते कटाक्षाने टाळलेलेच बरे आहेत। नेहमी स्वतःच्याच मतांवर ठाम राहणे हे काही योग्य नाही आहे। कधीतरी आपण दुसऱ्यांचा पण विचार केलेला बरा असतो। आपल्या कुटुंबामध्ये जे आपले इतर मंडळी असतात त्यांचेही पण मते आपण विचारात घ्यावी आणि मगच कोणतीही कृती करावी। त्यांना पण त्यांच्या मताला पण मान देणे गरजेचे असते। मगच कुटुंबामध्ये शांतता आणि स्थैर्यता लाभत असते, कोणताही कलह होत नाही। म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला महत्त्व द्यायला शिका। कोठेही जाताना संगतीचा विचार करावा, कारण आपण आपल्यासोबत जे व्यक्ती आहेत ते कसे आहेत त्यावरूनच इतर लोक आपल्याला जज करत असतात। नेहमी आपली संगत कशी आहे याचा विचार करा आणि त्याप्रमाणेच आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये राहत जावा, कारण याचा तुम्हाला पुढे जाऊन फायदा होणार आहे। आणि लोक तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा विचार करताना की तुम्ही कसे आहात हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना बघूनच ते विचार करत असतात आणि याचा फरक पडत असतो। त्यामुळे विचार करूनच आपले मित्रवर्ग निवडा, नाहीतर आपली विनाकारण बदनामी होण्याची तर शक्यता आहे। म्हणूनच माणसे ओळखण्याचा आपण नेहमी प्रयत्न करायचा आणि मगच त्यांच्याशी मैत्री करत चला, कारण आपण फसवले तर लगेच जाऊ शकतो। नोकरदार वर्गाला खूप दिवसांपासून एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर आता यश मिळवण्याचा काळ आला आहे। नक्कीच प्रसिद्धी मिळेल आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्याला शाबासकी मिळेल। फक्त कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना तो ठामपणे न डळमळता घेणे हेच योग्य ठरेल। नेहमी द्विधा अवस्थेमध्ये राहणे हे योग्य नाहीये। कोणतेही निर्णय घेताना आधी विचार करा, पण फार वेळ विचार करायलाही लावू नका। योग्य तो काही परिणामांचा विचार करा की हे केलं तर काय परिणाम होतील, जर ती दुसरा मार्ग अवलंबला तर काय परिणाम होईल, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा, परिणामांचा, सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या आणि मगच कोणतीही गोष्ट कृतीत आणा, तरच आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे। नोकरीमध्येही कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर प्रत्येक परिणामांचा विचार करूनच ते घ्या, मगच आपल्याला लाभ मिळेल। महिलांना हा काळ खूपच उत्साहवर्धक आहे, पण काही जुन्या शारीरिक व्याधी पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता आहे, कारण आपण अति उत्साहाच्या भरामध्ये आपल्या शरीराची काळजी घेण्याचा तर विसरूनच जातो। आपण महिला, त्यामध्ये इतरांची काळजी घेण्यामध्ये आपण गुंतलेलो असतो, त्यामध्ये आपण स्वतःची काळजी कधी घेणार, हे तर चुकीचं आहे ना। आपणच जर नीट राहिलो नाही तर आपण इतरांची काळजी कशी घेणार। म्हणून आधी स्वतः निरोगी राहा, छान राहा, प्रसन्न राहा, मगच आपण इतरांची काळजी घेण्यामध्ये सक्षम राहोत। ज्येष्ठ वर्गाला हा काळ उत्तमच आहे। त्यांनीही अति उत्साहामध्ये आपल्या तब्येतीमध्ये हाईघाई न केलेलीच बरी आहे, कारण आनंदित वातावरण आहे, त्यामुळे मन तर प्रसन्न राहणार आहे। पण त्याच्यासोबतच आपल्याला आपल्या शरीराची पण काळजी घेणे फार महत्वाचे आहे। आपले जे दररोज रुटीन आहे ते न विसरता केलेलंच योग्य राहील। विद्यार्थी वर्गाला पण हा काळ उत्साहाने प्रफुल्लित असणार आहे आणि आनंदित असल्यामुळे आपलं मन स्थिर राहण्यास मदत होणार आहे। एकाग्रता वाढून आपलं जे फोकस आहे
आपलं जे ध्येय आहे त्याच्यावर तुम्ही फोकस कराल आणि त्यामुळे तुम्ही जे विचार केलेला आहे ते 100% कृतीमध्ये येणारच आहे. एकंदरीत हा सप्ताह तुम्हाला उत्साहाने परिपूर्ण असा जाणार आहे. तरीही आनंदित राहा, मस्त राहा आणि योग्य त्या संधीची लाभ घ्या.